जिल्हा परिषद निवडणुकीआधी छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठा भूकंप झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामीण भागाचे जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड यांनी 24 तासातच पक्षाला जय महाराष्ट्र केलाय। 24 तास म्हणजे त्यांना जिल्हा प्रमुख केल्यानंतरचे 24 तास। राजेंद्र राठोड थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेत। पक्षप्रवेश करताच राजकीय हालचालींनी वेग आलाय। विशेष म्हणजे राठोड यांच्या कन्या मोनाली राठोड यांनी सोयगाव तालुक्यातल्या आमखेडा सर्कलमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। राजीनामा दिला आणि लगेच उमेदवारी, त्यामुळे हा निर्णय आधीच ठरलेला होता का असा सवाल सुद्धा उपस्थित होतोय। कारण राजेंद्र राठोड यांच्यावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं कन्नड, सिल्लोड, सोयगाव या 3 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी सोपवली होती। इतकंच नाही तर अंबादास दानवेंच्या नेतृत्वाखाली जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या समितीतही त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आला होता। मात्र समिती जाहीर होऊन 24 तासही उलटत नाहीत, तोच राठोडांनी जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देत शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय। या सगळ्या घडामोडींचं केंद्रस्थान आहे ते म्हणजे सिल्लोड, आणि या सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे या सगळ्या घडामोडींचे मास्टरमाइंड म्हटले जातात। सत्तार आणि राठोड यांचं सख्य संपूर्ण तालुक्याला माहिती आहे। गेल्या वर्षी सोयगाव बाजार समितीच्या निवडणुकीतही याच राजकीय समीकरणातून दोन्ही शिवसेनेची युती झाली होती आणि स्वतः राजेंद्र राठोड अध्यक्ष झाले होते। आता मुलीसाठी त्यांनी पक्ष सोडल्याची चर्चा होती, कारण राजेंद्र राठोड यांची कन्या मोनाली राठोड याआधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या, समाज कल्याण सभापती सुद्धा राहिल्यात। शिवसेनेत फूट पडल्यानंतरही राजेंद्र राठोड हे उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिले, परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत तालुक्याचे आमदार अब्दुल सत्तारांनी स्वबळाचा नारा दिला। त्यानंतर खरं तर सगळी सूत्र बदलली, हालचालींनी वेग धरला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मर्यादित ताकद पाहता मुलीला दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य करण्यासाठी अखेर राजेंद्र राठोड यांनी थेट पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त साधत राजेंद्र राठोडांनी जुने राजकीय संबंध जपत शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला आणि उद्धव ठाकरेंना ग्रामीण भागात मोठा धक्का दिला। खरं तर राजेंद्र राठोड यांनी जिल्हा प्रमुख पदासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यत्वाचा सुद्धा राजीनामा दिलाय। इकडे त्यांनी राजीनामा पत्र दिलं आणि तिकडे राजेंद्र राठोड यांची कन्या मोनाली राठोड हिनं आमखेडा जिल्हा परिषद सर्कलमधून शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। राजेंद्र राठोड हे उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे जिल्हा प्रमुख होते, तरी त्यांचे अब्दुल सत्तारांशी असलेले राजकीय संबंध कायम राहिले। जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त साधत राठोडांनी हे राजकीय संबंध जपले आणि शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करत सत्तारांना अपेक्षित भूमिका घेतली। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीत आता हा धक्का कुणाला किती महागात पडतोय आणि सिल्लोड सोयगावमध्ये सत्तार शिंदे गट किती मजबूत होतोय हे तर निकालांतीच कळेल। आपल्याला याविषयी काय वाटते, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।